आकाशवाणी पुणे. दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रतिबंधित क्षेत्रात 30 जूनपर्यंत टाळेबंदी कायम, तर धार्मिक स्थळं, हॉटेल्स, मॉल्स 8 जूनपासून सुरू होणार. कोविड-19 विरुद्धच्या लढाईत भारत यशाच्या वाटेवर, पंतप्रधानांचं प्रतिपादन. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन परीक्षांचं नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ यंदा साधेपणानेच. आता सविस्तर बातम्या. चौथ्या टाळेबंदीची मुदत आज संपत असताना केंद्रीय गृह मंत्रालयानं काल टाळेबंदीच्या पुढच्या टप्प्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागातले निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्यात येणार आहेत. देशभरातल्या सर्व प्रतिबंधित क्षेत्रांसाठी मात्र येत्या 30 जूनपर्यंत टाळेबंदी कायम राहणार आहे. नव्या निर्देशानुसार पुढच्या महिन्याच्या 8 तारखेपासून धार्मिक स्थळं, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि अन्य आदरातिथ्य सेवा तसंच शॉपिंग मॉल्स सुरू करण्याला परवानगी असेल. ही शिथिलता देत असतानाच कोरोनाचा प्रसार रोखण्याबाबत गृह मंत्रालय संबंधित घटकांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी करणार आहे. टाळेबंदीच्या या टप्प्यातही संपूर्ण देशभरात आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो, सिनेमागृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि सर्व प्रकारच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर बंदीच असणार आहे. यानंतरच्या टप्प्यात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी शाळा, महाविद्यालयं, शिकवण्या आणि शैक्षणिक संस्था सुरू करण्याबाबत चर्चा केली जाईल आणि नंतरच जुलै महिन्यापासून या संस्था पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता व्यक्ती आणि वस्तूंच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य प्रवासासाठी परवानगीची गरज नाही. मात्र याबाबत संबंधित राज्य त्या भागातल्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकते असंही गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रतिबंधित भागात मात्र टाळेबंदीच्या नियमांचं काटेकोर पालन करणं बंधनकारक असणार आहे. देशातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,73,763 झाली असून रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 47.5% पोहोचला आहे. सध्याच्या 86,422 रुग्ण उपचार घेत असून बरे झालेल्यांची संख्या 82,369 झाली आहे. देशात काल 7,964 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 265 जणांचा मृत्यू झाला. या आजारानं आतापर्यंत 4,971 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल कोरोनाच्या 2,940 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकंदर रुग्णसंख्या 65,168 झाली आहे. राज्यात काल 1,084 रुग्णांना ते बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात 28,081 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याच्या रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आता 17.5 दिवस झाला आहे, तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 43% आहे. राज्यात काल 99 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत राज्यात या आजारानं 2,197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला 1 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारनं गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा लेखाजोखा या पत्रात मांडण्यात आला आहे. कोविड-19 विरुद्धच्या लढाईत भारत यशाच्या वाटेवर असल्याचं पंतप्रधानांनी यामध्ये नमूद केलं आहे. कोरोना संकटानंतर अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी आणण्यासाठी सरकार सर्व स्तरावर प्रयत्न करत असून याबाबत भारत जगासमोर एक नवा आदर्श निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षभरात कलम 370 रद्द करणं, तिहेरी तलाक विरोधी कायदा, नागरिकत्व सुधारणा कायदा, अयोध्या प्रकरणाचा निवाडा या महत्वाच्या घटना झाल्या असून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशासमोर अजूनही अनेक आव्हानं उभी आहेत. अनेक मजूर, छोटे व्यावसायिक, फेरीवाले यांना त्रास भोगावा लागत आहे. मात्र सर्वजण एकत्र मिळून या आव्हानांवर मात करू असं ते म्हणाले. कसोटीच्या या काळात सर्वांनी नियम आणि सूचनांचं पालन करावं आणि संयम राखावा असं आवाहन त्यांनी केलं. अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्यांनीही केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात झालेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वामुळेच आज भारताची जगात वेगळी ओळख निर्माण झाल्याची भावना या सर्वांनी व्यक्त केली. केंद्रातल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं मोठमोठी आश्वासनं देऊन प्रत्यक्षात मात्र ती पूर्ण केली नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं केला आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेलं 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जीडीपीच्या केवळ 83% आहे अशी टीका काँग्रेसनं केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 65वा भाग आहे. या कार्यक्रमानंतर लगेचच पंतप्रधानांच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद प्रसारित केला जाईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआर ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @ARNews पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. विद्यापीठांच्या परीक्षा तसंच शैक्षणिक वर्षाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक काल झाली. या बैठकीत ठाकरे बोलत होते. अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसंच श्रेणी सुधारण्यासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बैठकीत सहभागी झाले होते. परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावं यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली. गेल्या शुक्रवारपर्यंत 41,874 बस फेऱ्यांच्या माध्यमातून 5,08,803 स्थलांतरितांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत अथवा नजीकच्या रेल्वे स्थानकांपर्यंत सोडण्यात आलं आहे. परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बस न पाठवण्यासाठी राज्य सरकारनं 100% निधी उपलब्ध करून दिला असून आतापर्यंत 94,66,00,000 रुपये यासाठी खर्च झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 138व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल अगदी साधेपणानं साजरा झाला. प्रबोधिनी कमांडंट असित मिस्त्री यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 335 कॅडेट्स यामध्ये सहभागी झाले होते. यापैकी 226 लष्करात, 44 नौदलात, 65 हवाई दलात कार्यरत होणार आहेत. कॅप्टन शिवम कुमार याला राष्ट्रपती सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं, तर कॅप्टन मुकेश कुमार याला रौप्य आणि कॅप्टन पार्थ गुप्ता याला कांस्य पदक प्रदान करण्यात आलं. ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं 3 वर्षाचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक कॅडेट दीक्षांत संचलन सोहळ्याची वाट बघत असतो. हा संचलन सोहळा म्हणजे प्रत्येक कॅडेटसाठी अभिमानाची गोष्ट असते. या सोहळ्यात अंतिम पग पार करून कॅडेट सैन्यात दाखल होतो. दरवर्षी खेत्रपाल मैदानात होणारा दिमागदार संचलन सोहळा प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात यंदा पार पडला. फक्त 138व्या तुकडीचेच कॅडेट्स यामध्ये सहभागी झाले होते. यंदा कॅडेट्सच्या पालकांना पण उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली होती. 2 गज की दूरी ठेवत साधेपणाने पार पडलेल्या सोहळ्यात प्रत्येक कॅडेटच्या चेहऱ्यावर मात्र कोरोनासारख्या प्रत्येक संकटापासून देशाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हाच अभिमान दिसत होता. दीक्षांत संचलन सोहळा झाल्यावर कॅडेट्स यंदा आपल्या घरी न जाता थेट सैन्य दलाच्या सेवेत दाखल होणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे, पुणे. निलंग्याचे आमदार संभाजी पाटील यांनी लातूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री असताना संवेदना नावाचं ॲप तयार करून जिल्ह्यातल्या दिव्यांगांचं सर्वेक्षण करून तपासणी शिबिर घेतलं होतं. या शिबिरात पात्र ठरलेल्या 8,797 दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम साहित्य देण्यात येणार आहे. ऐकूया याविषयीची अधिक माहिती. दिव्यांगांच्या गरजेप्रमाणे त्यांना कृत्रिम अवयव, व्हीलचेअर, सर्व प्रकारच्या काठ्या, वॉकर, ब्रेल किट,
स्मार्टफोन, श्रवण यंत्र इत्यादी साहित्य मोफत दिलं जाणार आहे. भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम लिमिटेड अर्थात एल्मिको यांच्या मार्फत हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून यासाठी मोठा निधीही मिळाला आहे. दिव्यांगांना अशा प्रकारे मोफत साहित्य वाटप करणारा लातूर हा राज्यातला पहिला आणि देशातला दुसरा जिल्हा आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली. टाळेबंदीच्या काळात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दिव्यांगांना हे साहित्य घरपोच देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. अरुण समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काल पुणे विभागातील महावितरणच्या विविध कामांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. एखाद्या विभागात केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वीज पुरवठा सातत्यानं खंडित होत असेल तर तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि त्याला जबाबदार कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला. बहुप्रतीक्षित अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचं काम वेगानं सुरू असल्याची माहिती दक्षिण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. या महत्वाच्या ब्रॉडगेज मार्गावरील मोठ्या पुलावरील स्टील गर्डर बसवण्याचं काम सध्या सुरू असून कोविड-19 संबंधित सर्व नियमांचं पालन करून ही कामं केली जात असल्याचं रेल्वेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेच्या लातूर जिल्ह्यातल्या सर्व 37,000 शेतकऱ्यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खरीप हंगाम 2020 मध्ये कर्ज वाटप करणार आहे. याबाबतचा ठराव बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती बँकेचे मार्गदर्शक दिलीप देशमुख यांनी दिली. कोरोना साथीमुळे आषाढी वारीसाठी मानाच्या 5 पालख्या हेलिकॉप्टरनं पंढरपूरला पाठवल्या जाणार आहेत. याच धर्तीवर परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची संत जनाबाई आणि पालम तालुक्यातल्या संत मोतीराम महाराज पालखीलाही हेलिकॉप्टरनं पंढरपूरला जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गंगाखेड तालुका काँग्रेस कमिटी, संत जनाबाई संस्थान आणि वारकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत अकोला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं येत्या शैक्षणिक वर्षासाठी 1ली ते 8वीच्या 1,43,785 विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तकं देण्याचं नियोजन केलं आहे. काल ही पाठ्यपुस्तकं तालुकानिहाय केंद्रांवर पाठवण्यात आल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर लहाने यांनी दिली. राजस्थान मार्गे विदर्भात आलेल्या टोळधाडीच्या नियंत्रणासाठी राज्याच्या कृषी विभागातर्फे गेल्या 4 दिवसापासून फवारणीच्या आणि अन्य स्वरूपाच्या प्रचलित उपाययोजना केल्या जात असून त्याचा चांगला परिणाम दिसत असल्याचा दावा राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी आकाशवाणीशी बोलताना केला. टोळधाडीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं हे लक्षात घेऊन त्यावर केल्या जाणाऱ्या तात्कालिक पण परिणामकारक उपाययोजनांबद्दलची माहिती कृषी विभागातर्फे स्थानिक शेतकऱ्यांनाही देण्यात आली असल्याचं ते म्हणाले. राज्यात आलेल्या या टोळधाडीनं नागपूर, भंडारा आणि अमरावती हे 3 जिल्हे प्रभावित झाले होते. ही टोळधाड सध्या नागपुरातच असल्याची माहिती त्यांनी दिली. अन्य जिल्ह्यांना त्यापासून तूर्त तरी धोका नाही, पण वाऱ्याच्या दिशेनं ही टोळधाड जात असल्यानं त्याबद्दल कोणताही अंदाज बांधणं देखील शक्य नसल्याचं दिवसे यांनी स्पष्ट केलं. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हाणे यांचं काल ठाण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 60 वर्षांच्या होत्या. त्यांनी वृत्तपत्रांमधून विशेषतः चित्रपट विषयक लिखाण खूप काळ केलं. मी स्मिता पाटील, नूतन, ते प्रिया, तेची प्रिया ही त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत. उजळल्या दाही दिशा, झाले मोकळे आकाश या 2 कादंबऱ्याही ललिता ताम्हाणे यांनी लिहिल्या आहेत. हवामान. अरबी समुद्रावरचा कमी दाबाचा पट्टा काल नैऋत्येकडे वळला, त्यामुळे मान्सून आणखी पुढे सरकला नाही. आज आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो आहे. तो वायव्येच्या दिशेनं पुढे सरकणं अपेक्षित असून त्याच्या बळावर मोसमी वारे उद्या केरळमध्ये दाखल होतील अशी अपेक्षा आहे. या बदलत्या हवामानामुळे राज्यात आज सर्वच भागात काही ठिकाणी वळवाचा पाऊस अपेक्षित आहे. राज्यात काल विदर्भ, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हा मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यामुळे विदर्भातील उष्णतेची लाटही कमी झाली. सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस तापमान यवतमाळमध्ये होतं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
प्रतिबंधित क्षेत्रात 30 जूनपर्यंत टाळेबंदी कायम, तर धार्मिक स्थळं, हॉटेल्स, मॉल्स 8 जूनपासून सुरू होणार. कोविड-19 विरुद्धच्या लढाईत भारत यशाच्या वाटेवर, पंतप्रधानांचं प्रतिपादन. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन परीक्षांचं नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ यंदा साधेपणानेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं, पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. तुम्ही मात्र घरीच राहा, निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी. नमस्कार.